श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। यंदाचा गुढीपाडवा 19 मार्च वार गुरुवार रोजी साजरा होत आहे। यावर्षी फाल्गुन अमावस्या आणि गुढीपाडवा चैत्र शुक्ल प्रतिपदा एकाच दिवशी येत आहे। अमावस्या सहसा शुभ कार्यासाठी टाळली जाते, त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहे की अमावस्या असल्याने गुढी उभारावी की नाही। अमावस्याची छाया असली तरी यावर निश्चित मार्ग दिला आहे। पंचांगानुसार गुढी उभारण्यासाठी एक विशेष शुभ मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे। या विशिष्ट वेळेतच गुढी उभारणे शास्त्रसंमत आणि अत्यंत फलदायी ठरलं। सणांचं पावित्र्य पूर्णपणे अबाधित राहील। त्यासाठी गुढीपाडवा हा केवळ कॅलेंडरवरील बदलणारा दिवस नाही, तर तो आपल्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार आहे। हा सण निसर्गाच्या नवसर्जनाचा उत्सव असण्यासोबतच महाराष्ट्राच्या आखळ अशा स्वाभिमानाचं धर्मरक्षणाचं प्रतीक आहे। धर्मवीर गुढीपाडव्याचे ऐतिहासिक संबंध छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाशी अत्यंत जवळून जोडलेला आहे। महाराजांनी प्राणार्पण केलं, पण धर्म आणि स्वराज्य सोडलं नाही। आज गुढी उभारणे म्हणजे शोक करणे नव्हे, तर महाराजांच्या अजोड शौर्याचे, बलिदानाचे आणि मराठा साम्राज्याच्या अजिंक्य बाण्याला मानवंदना देणे आहे। बांबूची यासाठी आपल्याला कुठला घटक लागणार आहे? पारंपरिक गुढी जर उभारायची असेल तर काय गोष्ट लागणार आहे ते सांगते। बांबूची काठी लागणार आहे, उंच आणि मजबूत, जी यशाची आणि प्रगतीची द्योतक आहे। कडुलिंबाचं जी डहाळी असते ती लागते, जी आरोग्याचं आणि निरोगी आयुष्याचं प्रतीक आहे। साखरेची गाठी ही नात्यामधील गोडव्याचं आणि सुखसमृद्धीचं लक्षण आहे। तांब्याचा कलश विजयाचं आणि मांगल्याचं चिन्ह आहे। आणि नवीन वस्त्र किंवा साडी किंवा ब्लाऊज पीस हे नवचैतन्याचं प्रतीक आहे। गुढीला नवीन साडी आणि पारंपरिक खणाचा ब्लाऊज पीस वापरण्याची पद्धत आहे। कापडाच्या सुबक निऱ्या पाडून त्यावर बांबूला घट्ट बांधाव्यात। वस्त्राचे काठ स्पष्टपणे बाहेर दिसतील याची काळजी घ्यावी, जेणेकरून गुढीला एक राजेशाही किंवा देखणं रूप प्राप्त होणार आहे। गुढी उभारण्याची योग्य दिशा आणि योग्य स्थान कुठलं ते सांगते। गुढी नेहमी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर किंवा उजव्या बाजूच्या खिडकीत उभारावी। ती किंचित बाहेरच्या दिशेने झुकलेली असावी, जेणेकरून ती सर्वांना स्पष्ट दिसेल। गुढी उभारण्याची जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी। गुढी उभारल्यानंतर तिची मनोभावे पूजा करावी। हळद, कुंकू, अक्षता, ताजी फुले अर्पण करावी। धूप दीप निरांजन लावून आरती करावी। नववर्षात घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करावी। या शुभ दिवशी केवळ गुढीचीच नाही, तर विशिष्ट धार्मिक उपाय करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे। देवीची ओटी भरणं, खण, श्रीफळ, तांदूळ, हळद, कुंकू किंवा नारळ अर्पण करून देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे। हे उपाय केल्यानं नववर्षात कुटुंबावर येणारी संकटं टळतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। या शुभ दिवशी केवळ गुढीचीच नाही, तर विशिष्ट धार्मिक उपाय करण्याचेही विशेष महत्त्व आहे। देवीची ओटी भरणं, खण, श्रीफळ, तांदूळ आणि हळद कुंकू अर्पण करून देवीचा आशीर्वाद घ्यायचा तर आहेच। नववर्षात कुटुंबावर येणारी संकटे टळतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। तर आपल्या सर्वांना गुढी केव्हा उभारायची आहे? तर ज्या दिवशी गुढीपाडवा आहे 19 मार्च, या दिवशी आपल्याला सकाळी 7 ते 8:30 किंवा 9 पर्यंत आपल्याला गुढी उभारायची आहे। त्यानंतर तुमचा जो स्वयंपाक असेल तो तुम्ही नंतर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही नैवेद्य देखील दाखवू शकता। पण गुढीची उभारणी, गुढी आपल्या दारासमोर आपल्याला उभारायची आहे ती सकाळी 7 ते 9च्या दरम्यान। ज्या वेळेला कोवळं ऊन येतं त्यावेळेला देखील आपली गुढी उभारलेली असावी। नाहीतर तुमचा पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर जर तुम्ही गुढी उभारणार असाल तर हे स्पष्टपणे चुकीचं आहे। आणि काही वेळा लोकांना पंचांगातील तिथी बदलामुळे गैरसमज होतो की प्रत्यक्षात गुढीपाडवा हा अमावस्येला कधीच येत नाही, कारण चैत्र शुक्ल प्रतिपदा ही ज्या दिवशी असते त्यावेळेला गुढीपाडवा येतो आणि कृष्ण पक्षाचा जेव्हा शेवट असतो त्यावेळेला अमावस्या येते। म्हणजे अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्ल पक्षाची प्रतिपदा सुरू होते आणि त्याच दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो। म्हणून गुढी नक्की 19 मार्च 2026 रोजीच उभारायची आहे। आणि 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 म्हणजे 7 वाजता आणि 20 मार्चला प्रतिपदा ही समाप्त होणार आहे। प्रतिपदा सुरू होणार आहे 19 मार्च 2026 6:52 सकाळी आणि प्रतिपदा समाप्त होणार आहे 20 मार्च पहाटे 4:52। त्यामुळे गुढी उभारण्याची उत्तम वेळ ही सकाळी सूर्योदयानंतर ते सुमारे 9 वाजेपर्यंत तुम्हाला गुढी उभारायची आहे। आणि गुढी कशी उभारायची हे प्रत्येकाला मी सांगितलेलं आहे।
गुढीपाडव्याचं जर धार्मिक महत्त्व म्हटलं तर ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असं मानलं जातं. या दिवशी हा दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात आहे. गुढी म्हणजे विजय पताका, चांगल्याचा वाईटावर विजय. या दिवशी नवीन काम सुरू करणं अत्यंत शुभ मानलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या परंपरा असतात त्या आपण सर्वांनी पाळायच्या आहेत. त्याचप्रमाणे 19 मार्च 2026 गुढीपाडवा हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवशी अमावस्या नसून चैत्र शुक्ल प्रतिपदा असल्यामुळे गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जातं. सूर्योदयानंतर सकाळी 7 ते 9 या वेळेत गुढी उभारल्यास घरात सुख, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा येते असे धर्मशास्त्र सांगते. म्हणूनच या पवित्र दिवशी श्रद्धेने गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करूया आणि सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि भरभराटीची कामना करूया. माझ्या सर्व यूट्यूब चॅनलमधील फॅमिली मेंबर्सला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या दिवशी कुठले तोडगे करायचे त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ पूर्ण बघा आणि झाले सेवाई महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.